नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे सोरायसिस रुग्णांना उपयुक्त आहार आणि दिनचर्या, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर आर.एस. सोनवणे सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर आर.एस. सोनवणे हे सोरायट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व पुणे यांचे संचालक आहेत. भारतातील पहिले होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. डॉक्टर आर.एस. सोनवणे हे गेल्या 35 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करतायत. त्यांनी आतापर्यंत 25,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक या जगातील सर्वात मोठ्या अशा होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलेलं आहे. 2014 मध्ये पॅरिस तसेच 2018 मध्ये कॅपटाऊन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. डॉक्टर सोनवणेंची पुणे, मुंबई अर्थात वाशी आणि दादर येथे क्लिनिक्स आहेत. जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरियोट्रीट ऑनलाईन होमिओपॅथिक उपचार सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. सर, मला सुरुवातीला अर्थात हे जाणून घ्यायचंय, सोरायसिस या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. अगदी कमी वेळा ऐकलेलं हे नाव आहे, या आजाराचं नाव आहे. सुरुवातीला मला हे सांगा की सोरायसिस म्हणजे नेमकं काय असतं. आता आपण स्लाइड्स मध्ये बघूया. सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे आणि हा जरी त्वचा रोग असला तरी हा संसर्गजन्य नाहीये. साधारणतः डोक्यात कोंडा या लक्षणापासून हा सुरुवात होतो आणि याच्यावर दुर्लक्ष होतं कोंडा म्हणून. तर आपण स्लाइड मध्ये बघतो की पुरुषांमध्ये सहसा लगेच लक्षात येतं, पण स्त्रियांमध्ये मात्र केस बाजूला केल्यावर लक्षात येतं की हा जो कोंडा आहे हा सामान्य कोंडा आणि सोरायसिस आहे. सोरायसिसचा विषय असा आहे की जो कोंडा म्हणून सुरू होतो पण तो कालांतराने शरीरावर पसरायला लागतो आणि त्याच्यात सगळ्यात कॉमन जो प्रकार आहे तो प्लाक प्रकार आहे. हाताचे कोपर, गुडघे याच्यावर अशा प्रकारे जेव्हा यायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. पण सोरायसिसचं दुसरं विशेष असं आहे की तो एका रूपाने येत नाही, आपली रूपं पुन्हा पुन्हा बदलवून येतो आणि त्याला आपण सोरायसिसचे प्रकार म्हणतो. या प्रकारामध्ये हा जो प्रकार आपण बघतोय हा प्लाक सोरायसिस आहे. त्याच्यानंतर काही जे प्रकार आहेत ते कमी आढळतात, पण ते आढळतात. साधारणतः हा जो प्रकार आहे हा गटेड सोरायसिस, याच्यामध्ये लहान लहान बिंदूंप्रमाणे पिंक रंगाच्या अशा पुटकळ्या येतात, विशेषतः तापानंतर. पण हा सुद्धा सोरायसिस आहे. कालांतराने हा संपूर्ण शरीरावर पसरतो. त्याच्यानंतर सोरायसिस कधी कधी भयानक रूप करतो की ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो, की ज्याच्यामध्ये संपूर्ण शरीरावर पसरायला लागतो आणि सडन येतो. कधी कधी रुग्ण दगावू शकतो. त्याच्यानंतर इन्व्हर्स सोरायसिस म्हणजे काखेमध्ये, जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली अशा ठिकाणी सोरायसिस जेव्हा निर्माण होतो त्याला इन्व्हर्स सोरायसिस म्हणतात. त्याच्यानंतर पस्ट्युलर सोरायसिस, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नाही आहेत, पण जंतू विरहित पस असलेला एक सोरायसिस असतो ज्याला पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. हा एक त्याचा प्रकार आहे. हा सुद्धा होमिओपॅथीने आपण दुरुस्त केलेला आहे. त्याच्यानंतर तळहात आणि तळपायाला तडे पडणे किंवा त्याच्यावर खाज येणे हा जो आहे प्लांटर सोरायसिस, तर हा सुद्धा एक सोरायसिसचा प्रकार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. सोरायसिस केवळ त्वचेवर नाही तर नखांवर होतो आणि नखांचा सोरायसिस होतो. तर नखांवर साधारणतः असे पिन टोचल्यासारखे जे खड्डे असतात ते सुद्धा सोरायसिसचंच लक्षण आहेत. त्यानंतर सोरायसिस इथेच थांबत नाही, तर साधारणतः 30 ते 40% रुग्णांमध्ये तो कालांतराने सांधेवात होतो, म्हणजे सांध्यांवर परिणाम करतो आणि सोरायटिक आर्थरायटिस होतो. तर हा सोरायसिस डोक्यात कोंडा होण्यापासून सोरायटिक आर्थरायटिस पर्यंत असतो आणि सुरुवातीला मात्र हा अतिशय कमी प्रमाणात जाणवतो आणि जगात 3% लोकांमध्ये सोरायसिस आहे. म्हणजे सर, हे जी दृश्य खरं तर आपण बघतोय, हे जे इमेजेस समोर आपण बघतोय याच्यावरून कळू शकतं की बोलायला हा फक्त त्वचा रोग आहे, पण हा किती गंभीर होऊ शकतो त्याची उदाहरणं थेट लाईव्ह आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. खरं तर आर्थरायटिस पर्यंत हा आजार जो आहे तो जाऊ शकतो. सुरुवात तर अगदी डॅन्ड्रफ पासून होते, पण तो किती गंभीर होऊ शकतो त्याची उदाहरणं आपण बघितली. त्यामुळे दुर्लक्ष करणं हे किती त्रासदायक होईल पुढे. आणि जसं तुम्ही सांगितलं की हा जो त्रास आहे याचे साईड इफेक्ट इतके वाईट आहेत की अक्षरशः मृत्यूला देखील सामोरे जावं लागू शकते त्याच्यामुळे योग्य वेळेवर डॉक्टरांना संपर्क साधणं खूपच गरजेचं आहे. डॉक्टर, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समोर येते की आहार कसा असावा जर सोरायसिसचा आजार असेल तर. साधारणतः बऱ्याच रुग्णांना असं वाटतं की आपण औषध घेऊन बरे होऊ, पण बऱ्याच वेळेला रुग्ण आपल्याला या डॉक्टरकडे बरं वाटत नाही किंवा या औषधोपचाराने बरं वाटत नाही म्हणून तो वेगवेगळे औषधोपचार करत असतो. त्याला कुठेही फरक पडत नाही. पण नंतर
अनेक उपचार करूनही फरक पडत नाही त्याचा असा समज होतो आणि असा समज आहे की सोरायसिसला उपचार नाहीयेत. अच्छा. पण आमच्या गेल्या 35 वर्षाच्या संशोधनात आम्हाला असं आढळलेलं आहे केवळ औषधोपचार आवश्यक नाहीये, तर त्याच्यासाठी आहार सुद्धा आवश्यक आहे. अर्थात. साधारणतः आपण आपल्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी समतोल आहार घेतो, पण हा समतोल आहारही सोरायसिस रुग्णांना किंवा बऱ्याच आजारामध्ये तो पूर्ण नसतो. साधारणतः प्रत्येक आजारामध्ये शरीरात काही बदल निर्माण होतात चयापचयमध्ये, त्यामुळे प्रत्येक आजारामध्ये काही विशिष्ट प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काही आहार टाळायला पाहिजेत. अच्छा. तर त्याच्यासाठी आजचा जो आपण प्रोग्राम करतोय की बऱ्याच वेळेला आपल्याला जर बरं वाटत नसेल किंवा आपल्याला फरक पडत नसेल तर नेहमी डॉक्टर बदलवणे किंवा उपचार पद्धती बदलवणे हा मार्ग नाहीये. तर कदाचित आपल्या आहार आणि दिनचर्येमध्ये काही दोष असतील की ज्याच्यामुळे आपल्याला योग्य तो रिस्पॉन्स किंवा योग्य तो फरक औषधामुळे पडत नाही. त्यामुळे आहाराचं जेवढं औषधाचं महत्व आहे तेवढंच आहाराचं आहे. आणि त्यामुळे आपण सोरायसिस रुग्णांनी काय आहार घ्यावा आणि त्यांनी काय दिनचर्या करावी याविषयी आज आपण बोलणार आहोत. हा, निश्चितच. सोरायसिस जसं तुम्ही सांगितलं की याला योग्य आहार आणि विहार असणं खूप गरजेचं आहे. सर, सोरायसिस असं नाहीये की अनेक वेळा एलर्जीचा देखील प्रॉब्लेम असू शकतो, तर सोरायसिस रुग्णांसाठी कारणीभूत असणारा आहार कोणता आहे? हा, साधारणतः असं आहे की जरी सोरायसिस त्वचा रोग आहे किंवा त्वचा रोग जरी असला तरी आपण जर काही चुकीचा आहार घेत असू तर तो सुद्धा तुम्हाला कारणीभूत होऊ शकतो. तर साधारणतः असं आहे की सोरायसिस हा जन्मतः जेनेटिक आहे, पण त्याचे काही ट्रिगर फॅक्टर्स आहेत. ट्रिगर फॅक्टर्स मध्ये मानसिक ताणतणाव वगैरे हे आपण मागच्या वेळेला बघितलं आहे. पण ज्या वेळेला लोकांना मानसिक तणाव होतो त्यावेळेला काही प्रकारच्या आहारात ते लोक बदल करतात किंवा काही व्यसनं आहेत तर ती सोरायसिसला कारणीभूत आहेत. साधारणतः अल्कोहोल आणि स्मोकिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोरायसिसला कारणीभूत गोष्टी आहेत. साधारणतः ज्या वेळेला लोकांना मानसिक ताणतणाव किंवा अलीकडे असं फॅशन आहे किंवा लोक खूप तरुण लोक सुद्धा या व्यसनांच्या आहारी लागलेले आहेत, त्यामुळे हा व्यसनांमध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोल हे सोरायसिसला कारणीभूत आहे. आणि हा रिसर्च आहे. स्मोकिंग तर निश्चितच आहे, अल्कोहोलपेक्षा वाईट आहे. आणि स्त्रियांमध्ये तर ज्या वेळेला ते स्मोकिंग करत असतील तर सोरायसिसचं ते ट्रिगर फॅक्टर्स आहे. म्हणजे सोरायसिस त्यामुळे लवकर निर्माण होऊ शकतो ज्यांना प्रवृत्ती आहे, पण त्याने टाळलं तर ते टाळू सुद्धा शकतात. त्याच्यानंतर अलीकडे सगळ्यात जास्त मोठं आपण ज्याला एपिडेमिक म्हणतो ती आहे स्थूलता. आणि स्थूलता कंट्रोल करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं. आणि स्थूलतेसाठी कुठले आहार आहे की भरपूर तळलेले पदार्थ खाणे किंवा तळलेल्या पदार्थासोबत जंक फूड ज्याला आपण म्हणतो, साधारणतः ग्लुटीन युक्त फूड, प्रिझर्व्ड फूड. बऱ्याच वेळेला आपण डबाबंद पदार्थ घेतो ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते कार्सिनोजेनिक असतात आणि ते सुद्धा तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती बिघडवून सोरायसिस सारखे जे आजार आहे ते निर्माण करू शकतात. म्हणून हे जे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे टाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर ग्लुटीन, साधारणतः आपण पिझ्झा बर्गर्स वगैरे या प्रकारचे ब्रेड वगैरे याच्यामध्ये ग्लुटीन असतं आणि ग्लुटीन हे तुमच्या शरीरामध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन्स आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते आतड्यांमध्ये ते नष्ट करतात. सिलियाक डिसीजेस किंवा साधारणतः बरेचसे पोटाचे कॅन्सर सुद्धा अशा जास्त प्रकारचं ग्लुटेन घेतल्यामुळे होतात. तर ही जी अन्नपदार्थांची अलीकडे जास्त सवय झालेली आहे तर हे सोरायसिसला सुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे हे अन्नपदार्थ ज्या वेळेला आपल्याला कुठला पर्याय नसेल त्याच वेळेला घ्यावे आणि जास्तीत जास्त टाळायला पाहिजेत. उलट असं आढळतं की या अन्नपदार्थांचं सेवन जास्त झालेलं आहे. तर ही सगळी जे पदार्थ मी तुम्हाला आता सांगितले हे सोरायसिसचे कारणीभूत पदार्थ आहेत. डॉक्टर, मात्र आता जसं तुम्ही सांगितलं की कोणकोणते पदार्थ खाल्ल्यानंतर सोरायसिस वर साइड इफेक्ट होऊ शकतात किंवा हा जो त्रास आहे तो बळावू शकतो किंवा एका प्रकारे या त्रासाला आपण आमंत्रण देतोय हे सगळं आहार घेऊन. मात्र डॉक्टर, मला आता जाणून घ्यायचंय की असा कुठला आहार असेल की ज्याच्यामुळे सोरायसिस दूर होऊ शकतो किंवा निदान तो टाळता येऊ शकतो? साधारणतः सोरायसिसला काही जे पदार्थ जे आता आपण सांगितले की जे पदार्थ मी सांगितले कारणीभूत हे सगळ्याच लोकांनी टाळायला पाहिजे. ज्यांना सोरायसिस नाही त्यांनी पण टाळायला पाहिजे, कारण सोरायसिस 10% जनरल रुग्णांमध्ये त्याची प्रवृत्ती आहे. म्हणून हे कारणीभूत पदार्थ मी तुम्हाला सांगितलं. तर जे अपायकारक पदार्थ आहेत, अपायकारक पदार्थ याचा अर्थ असा की सोरायसिस रुग्णांनी निश्चितच हे टाळायला पाहिजेत. कारण असं आहे की सोरायसिस हा जो आजार आहे क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे दीर्घकाळ दाहकता किंवा इन्फ्लेमेशन असणारा आजार आहे. जसं संधिवात आहे, कार्डियाक डिसऑर्डर्स आहेत. तर साधारणतः संशोधनातून असं आढळलं की काही पदार्थ अशा प्रकारच्या आजारांना वाढवतात. तर
तर ती जर आपण औषधोपचार घेत असाल तर त्या दरम्यान हे पदार्थ तुम्ही टाळा. पण आपण औषधोपचार घेत असताना ही पदार्थ आपण जर खाल्लीत तर औषधांचा तुम्हाला चांगला गुण मिळणार नाही. अच्छा. म्हणून हे पदार्थ औषधासोबत टाळणं. उदाहरणार्थ हे रिसर्च आहे की मटण आणि बीफ म्हणजे मोठ्या प्राण्याचं मांस किंवा रेड मीट हे अशा संधिवात आणि सोरायसिस सारख्या आजारांना अपायकारक आहे. म्हणून या रुग्णांनी उपचारादरम्यान हे पदार्थ टाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर डेअरी किंवा हाय कॅलरी फूड्स आपण ज्याला म्हणतो, ज्याच्याने साधारणतः आपल्या शरीरामध्ये फॅट्स तयार होतात, ओबेसिटी पण होते. तर डेअरी आणि दुधाचे गोड पदार्थ ज्याला मी म्हणतो की हे टाळायला पाहिजेत, की याच्याने सुद्धा तुमच्या औषधाला पूर्ण हे होणार नाही. त्याच्यानंतर 2 महत्त्वाचे पदार्थ मी तुम्हाला सांगेल की ज्याला व्हाईट पॉइझन असं म्हणतात आणि जी आपल्या रोजच्या जेवणात आहेत. ती 2 व्हाईट पॉइझन अशी आहेत की साधारणतः साखर आणि मीठ हे 2 व्हाईट पॉइझन्स आहेत. आणि आपल्याला हे माहिती नाही की आपण किती साखर खायला पाहिजे, किती मीठ खायला पाहिजे. साधारणतः साखरेचं कमीत कमी सेवन करायला पाहिजे. आणि मीठ असा एक स्टॅटिस्टिक्स आहे किंवा असा एक रिसर्च आहे की रोज प्रत्येक माणसाने 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेणं हे आरोग्यास अपायकारक आहे. जसं स्मोकिंगमध्ये लिहिलं स्मोकिंग अपायकारक आहे, तसं बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये मिठाच्या पिशवीवर लिहिलेलं आहे की 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ रोज खाणे हे आपल्याला अपायकारक आहे. अच्छा, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. म्हणून ह्या साध्या साध्या आपल्या रोजच्या आहारातल्या गोष्टी सुद्धा कदाचित आपण जी हजारो लाखो रुपये औषधात खर्च करतो आहे त्याच्यामुळे त्याचा योग्य परिणाम जाणवत नाही. म्हणून मी सगळ्या सोरायसिस रुग्णांना आणि क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीजेस ज्यांना आहे, हार्ट डिसीजेस आहे, साधारणतः आर्थरायटिस आहे, त्या सगळ्या लोकांनी हे टाळायला पाहिजे की कमीत कमी साखर आणि मिठाचं सेवन. 1.5 ग्रॅम याचा अर्थ कसा की तुम्हाला सांगेल की तुमच्या भाजीमध्ये जे मीठ आहे ते पुरेसे आहे, वरून घेऊ नका. ओके. अच्छा. वरून घेणारं मीठ हे एक्स्ट्रा आहे, त्यामुळे ते मीठ हे तुमच्या आरोग्याला अपायकारक आहे. त्याच्यानंतर सोरायसिसच्या रिसर्चमध्ये असं आढळलंय की काही नाईट शेड व्हेजिटेबल्स आम्ही त्यांना म्हणतो, उदाहरणार्थ बटाटे, टमाटे, सिमला मिरची यांना म्हणतात नाईट शेड व्हेजिटेबल्स. आणि हे सोरायसिस रुग्णांमध्ये खाज निर्माण करतात. अच्छा. आणि ही खाज त्यांना खूप त्रासदायक होऊ शकते. तर हे पदार्थ त्यांनी टाळायला पाहिजे, जेणेकरून हे टाळल्याने सुद्धा त्यांचा सोरायसिस नियंत्रणात येतो. तर हे ज्या नाईट शेड व्हेजिटेबल्स आहेत ह्या टाळायला पाहिजे. याच्यामध्ये 2 कॉमनेस्ट व्हेजिटेबल मी सांगतो की ज्या पथ्यांमध्ये सांगतो की गवार आणि वांगी खाऊ नका. अच्छा. हा. साधारणतः बघा प्रत्येक वेळेला होमिओपॅथिक डॉक्टर काय पथ्य देणार ही लिस्ट सगळ्याच होमिओपॅथिक डॉक्टरकडे शेकडो वर्षांपासून आहे. पण माझ्या सोरायटिसमध्ये मी जी संशोधन सिद्ध आहेत, जी सायन्सने केली, तीच पथ्य देतो. आणि ही जी पथ्य आज मी सांगतोय ही मी गेल्या 35 वर्षापासून रुग्णांना देतोय. आणि केवळ ही पथ्य पाळल्यानेच त्यांना चांगला फरक पडतोय औषधांचा. म्हणून वांगी आणि गवार ह्या 2 भाज्या खाऊ नये. त्यानंतर जनरली हे सगळे पदार्थ आपण टाळायला पाहिजे. तर हे सगळे अपायकारक पदार्थ आहेत, हे आपण टाळलेत तर आपल्याला कुठल्याही औषधोपचार कारणीभूत आणि अपायकारक कुठले पदार्थ आहेत त्या संदर्भात आपण चर्चा केली. डॉक्टर, आता मला खरं तर जाणून घ्यायचं आहे की फायदेशीर कुठले पदार्थ असतात, कारण ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं. याचं कारण असं आहे की सगळ्या डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर प्रत्येक डॉक्टर तुम्हाला एक लिस्ट देतात आणि त्या लिस्टमध्ये सांगितलं असतं हे खाऊ नका, ते खाऊ नका. पण एवढं पुरेसं नाहीये. तर जर तुम्हाला औषधोपचारामध्ये आजार चांगला नियंत्रण करायचा असेल तर तुम्हाला काही पदार्थ आवर्जून खायला पाहिजे. आणि ते सुद्धा महत्वाचे, ते मी आता इथे सांगणार आहेत की साधारणतः महत्वाची गोष्ट की ग्लुटीन विरहित, जसं मी तुम्हाला म्हटलं ग्लुटीन की जे ब्रेडमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतं, तर ग्लुटीन विरहित पदार्थ खायला पाहिजे. आणि अलीकडे फॅशन पण आहे की बऱ्याच हॉटेलमध्ये की आम्ही ग्लुटीन फ्री आयटेम्स देतो. तर ग्लुटीन फ्री म्हणजे काय, तर गाजर हे ग्लुटीन फ्री आहे, रताळी ग्लुटीन फ्री आहेत, त्याच्यानंतर पालेभाज्या ज्या असतात आपल्या त्यांच्यात ग्लुटीन नाहीये, चिकन हे ग्लुटीन फ्री आहे. ओके. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला आश्चर्य वाटेल की चिकन आणि मासे यांच्यामध्ये ग्लुटीन नाही आणि हे पदार्थ खायला पाहिजेत. त्याच्यानंतर साधारणतः ब्रोकोली किंवा सॅलड्स, गोबी किंवा अंडी ही पदार्थ सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे, कारण याच्यात प्रोटीन्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. महत्वाची गोष्ट, सोरायसिस रुग्णांमध्ये त्यांच्या शरीरातून भरपूर प्रमाणात त्वचा गळत असते आणि या त्वचेतून त्यांच्या शरीरातलं प्रोटीन आणि पाणी कमी होत असतं. पण डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की मीठ आणि मासे हे जे आहेत हे चांगले असतात. आता हे चांगले असतात हे मान्य केलं, पण अनेक वेळा ह्याच्यामध्ये पण गैरसमज अनेक आहेत. सो त्यांच्यावर तुम्ही काय बोलू शकता? त्याच प्रश्नावर मी येतोय की साधारणतः जसं मी मागच्या वेळेला सांगितलं की रेड मीट
हे अपायकारक आहे. आणि मांसाहार हवा की शाकाहार हवा हा खूप मोठा प्रश्न आहे हा, अनेक विशेषतः. जण, हा, अनेक आणि जण- बऱ्याच वेळेला माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांना असं सांगण्यात आलेले आहे की जे मांसाहारी आहे की तुम्ही मांसाहार पूर्ण बंद करा आणि तुम्ही शाकाहारी व्हा. अच्छा. आणि हा इतका मोठा गैरसमज आहे. याचं महत्वाचं कारण असं की ही जी प्रोटीन्स मी सांगतो की मांसाहार पूर्ण वाईट नाहीये. या उलट शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचं झालं की 2 प्रकारचे प्रोटीन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिस मध्ये शरीरातून जी त्वचा गळते तर त्या माणसाच्या शरीरातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स जातात आणि त्याला इतर लोकांपेक्षा प्रोटीन्सची जास्त आवश्यकता आहे अच्छा. सामान्य माणसाला. म्हणून त्याने प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. आता प्रोटीन्स 2 प्रकारामध्ये असतात. एक प्रकार असतो की डाळी साळी याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि दुसरा प्रकार आहे की ॲनिमल प्रोटीन, ज्याच्यामध्ये दूध, दही, चिकन, अंडी याच्यामध्ये आहे. तर पूर्ण नॉनव्हेज वाईट नाहीये. अच्छा. तर नॉनव्हेज मध्ये सुद्धा सगळ्यात मोठा गैरसमज मी तुमचा आज इथे दुरुस्त करणार आहे तो असा आहे की नॉनव्हेज पूर्ण वाईट नाहीये. आणि नॉनव्हेज मध्ये काय वाईट आहे ते पण सांगतो. अच्छा. की नॉनव्हेज मध्ये प्रोटीन्स जे असतात, ॲनिमल प्रोटीन्स, हे आपलं शरीर लगेच ऍब्सॉर्ब करतं. अच्छा. आणि आपल्या शरीराला जी प्रोटीन्स पाहिजे ती नॉनव्हेज मध्ये आहेत. नॉनव्हेज मध्ये आहेत. उदाहरणार्थ अनेक जण तुम्हाला म्हणतात, सांगेल मी की ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी जे एक प्रोटीन आहे ते फक्त आणि फक्त नॉनव्हेज मध्ये आहे. अच्छा. ते बऱ्याचशा व्हेजिटेरियन याच्यामध्ये ते नाहीये. आणि हे कुठलं प्रोटीन आहे सर? हे प्रोटीन मी सांगेल दॅट इज व्हेरी केमिकल Okay, आणि त्याचं नाव निश्चितच. सर, खरं सांगण्यापेक्षा तर अमायनो या- ऍसिड्स आहेत. अच्छा. तर जनरली बऱ्याच वेळा आता अंडी, त्यांना मला लोक विचारतात की आम्ही शाकाहारी काय करू? मी म्हणतो अंडी शाकाहारी आहेत. आणि जे लोक म्हणतात आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत आणि आम्ही फक्त दूध घेतो, तर याला मी हा वादाचा विषय असू शकतो, पण दूध हे ॲनिमल प्रोटीन आहे. येस, ऑफकोर्स. त्यामुळे हा भाग नाही. डॉक्टर म्हणून आम्ही धर्म न बघताना किंवा कुठल्याही तुमची धार्मिक भावना नाही, तर जे सायंटिफिक आहे ते सांगतो. ते सांगतो, म्हणून निश्चितच, सर. मांसाहार वाईट नाहीये. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की मांसाहारामध्ये वाईट काय आहे, तर मांसाहारामध्ये आपण जे मसाले टाकतो ते खूप वाईट आहे. अच्छा. आपण जे मांसाहार करतो त्याच्या जवळजवळ 10 ते 15 ते 20 पटीने पाश्चिमात्य देशातले लोक करतात. हा, अर्थात. पण त्यांना ते दुष्परिणाम जाणवत नाही. आपल्याला काय जाणवतं की आपण मांसाहार कमी खरंय. करतो आणि मसाले जास्त घेतो. तर निश्चितच सर, मसाले हे खरं वाईट तर आहेत. या संदर्भात अजूनही आपण माहिती जाणून घेऊया. मात्र ब्रेकची या ठिकाणी आपला वेळ झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोरायसिस संदर्भात आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे, मात्र एका विशेष रुग्णासंदर्भात तुम्ही सांगणार होता, मला त्याच्या संदर्भात जाणून घ्यायचंय. आता हा जो विषय हे विशेष रुग्ण आहे, याचा विशेष असं आहे की 2 आपण गैरसमज दूर करणार आहोत. पहिली गोष्ट असं आहे की होमिओपॅथीने खूप स्लो फरक पडतो. आणि हा जो रुग्ण आहे हा 3 वर्षापर्यंत विविध उपचार घेत होता, पण तरी देखील त्याला फरक नव्हता. आणि आपल्याकडे त्याने ऑनलाईन उपचार घेतलेला आहे आणि ऑनलाईन उपचारामध्ये त्याला केवळ 1 महिन्यामध्ये हा फरक पडलेला आहे. आणि त्याने ऑनलाईनच मला ही सांगितलं आहे की त्याला ऑनलाईन फरक पडला आहे 1 महिन्यामध्ये 90%. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टरकडे न येताना होमिओपॅथिक औषधं घेऊन सुद्धा एका रुग्णाला 1 महिन्यामध्ये 90% फरक पडू शकतो. पडू शकतो, निश्चितच सर. तर हे सगळे जे गैरसमज आपण हे करणार आहोत. तर हा रुग्णाच्या स्लाइड्स आपण टेक्निकल नाही बघू शकलो, पण असं होऊ शकतं. अच्छा, ओके, निश्चितच. तेव्हा खरं तर 1 महिन्यामध्ये देखील रुग्ण ठीक होऊ शकतो आणि त्याचं उदाहरण सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे